विकार. रेडी. आता आपण पार्टनरशिप अकाउंट्स मध्ये, फायनल अकाउंट मध्ये त्याच्या ऍडजस्टमेंट्स याचं डिस्कशन. आता ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा आपण लास्ट इयरला ज्या ऍडजस्टमेंट पाहिल्या सगळ्या ऍडजस्टमेंट त्या आहेतच, प्लस एक 2-3 ऍडजस्टमेंट जास्त आहेत. पण ते सुद्धा आता आपण फायनल अकाउंटचं जे इंट्रोडक्शन बघितलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, त्या रिलेटेड ऍडजस्टमेंट. तरी पण आपण आता 1 बाय 1 सगळं डिस्कस करू. काही हिंट लक्षात घे. म्हणजे ट्रायल बॅलन्स मधले काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे ट्रेड एक्सपेन्स. ट्रेड एक्सपेन्स आणि याचं कम्पेअर करायचं आपल्याला जनरल एक्सपेन्स किंवा ऑफिस एक्सपेन्स किंवा सन्ड्री एक्सपेन्स. आता हे तिन्हीपैकी काहीतरी एक आयटम दिलेला आहे आणि हा आयटम पण दिलेला आहे ट्रायल बॅलन्सला. लक्षात आलं? ट्रायल बॅलन्सला हे पण दिलंय आणि या तीनपैकी एक काहीतरी आहे. या केसमध्ये हा ट्रेड एक्सपेन्स कुठं रेकॉर्ड होईल? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि हे कुठं जाईल? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. दिस इज फर्स्ट पॉइंट. झाला. सेकंड पॉइंट, आता याच्यामध्ये फक्त हा ट्रेड एक्सपेन्स दिलाय आणि या तिन्हीपैकी काहीही दिलेलं नाही. जनरल, ऑफिस किंवा सन्ड्री एक्सपेन्स या तिन्हीपैकी एकही आयटम दिलेला नाही. फक्त काय दिलं तुला? ट्रेड एक्सपेन्स दिलंय. मग अशा वेळेला तो रूल आहे, हा आहे म्हणजे हा जो एक्सपेन्स आहे तो आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटला डेबिटला दाखवायचा आहे, ट्रेडिंगला येणार नाही. कधी? जर फक्त हा आयटम दिलाय म्हणजे ट्रेड एक्सपेन्स आणि या तिन्हीपैकी एकही नाही तरच. कळलं? आणि तिसरा पॉइंट आहे, हा दिलेला नाहीये, फक्त या तीनपैकी एक काहीतरी दिलेला आहे. नो प्रॉब्लेम, ते कुठे येणार? प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच येणार. इज दॅट क्लिअर? गेलो. Important hints. Important hints. Number 1. Number 1, title the trade expense. Dash. त्यामध्ये खाली घे नंबर 8. If trade expenses and general, public office, public sundry expenses are also given in trial balance.
देन खाली घे असली ट्रेड एक्सपेन्स डॅश ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड आणि त्याच्या खाली घे जनरल ऑब्लिक ऑफिस ऑब्लिक सन्ड्री एक्सपेन्सेस डॅश P&L अकाउंट डेबिट साइड. एक लाइन सोड खाली बी घे if only trade expenses are given and other expenses are not given, dash मग खाली घे trade expenses dash profit loss account debit side. आणि नंबर 3 म्हणजे सी if only other expenses are given if only other म्हणजे ते तीन या dash these are posted to profit loss account debit side. कळलं? राईट नाव सेकंड पॉइंट बघा आता सेकंड पॉइंट काय म्हणतो आपण सॅलरी आणि वेजेसच्या बाबतीत सॅलरी अँड वेजेस जर ट्रायल बॅलन्स मध्ये सॅलरी आणि वेजेस असं जर वर्डिंग असेल तर P&L डेबिट साइड वेजेस अँड सॅलरी असं जर वर्डिंग असेल तर ट्रेडिंग डेबिट साइड नाही का आणि जर हे 2 नंबर झालं आणि 3 नंबर वेजेस वेगळे दिले आणि सॅलरी वेगळे दिले सेपरेट मग काय येणार हे वेजेस ट्रेडिंग अकाउंट आणि हे सॅलरी P&L डेबिट लिहून घे नंबर 2 सॅलरी आणि वेजेस टायटल दे डॅश P&L डेबिट त्यात बी घे खाली वेजेस अँड सॅलरी डॅश ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड आणि सॅलरी P&L डेबिट साइड
ओके. येस. आता आपल्याला ऍडजस्टमेंट कडे जाऊ. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण 3 कॉलम करतो. पर्टिक्युलर्स, इफेक्ट नंबर 1, इफेक्ट नंबर 2, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे डबल इफेक्ट, राईट. नंबर 1 1 बाय 1 लिहित जा. 3 कॉलम कर. आता नंबर 1 क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक काय येतो आपण पहिला इफेक्ट कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट. दिला. आता क्लोजिंग स्टॉकच्या वरती अजून एक हिंट काय लक्षात ठेवायचे, त्याच्यामध्ये कॉस्ट प्राइस आणि मार्केट व्हॅल्यू अशा काही वेळेला 2 व्हॅल्यूज येतात क्लोजिंग स्टॉक मध्ये. त्यावेळेला या 2 मधली जी लोएस्ट आहे ती पकडायची. लोएस्ट शुड बी कन्सिडर्ड. लिहून ठेव. लोएस्ट शुड बी कन्सिडर्ड. कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॉस्ट प्राइस आणि मार्केट व्हॅल्यू डॅश लोएस्ट शुड बी कन्सिडर्ड. झालं. ओके. नंबर 2. आता अनरेकॉर्डेड सेल्स. आता हे टायटल आपण शॉर्ट मध्ये दिलं, पण ऍडजस्टमेंट कसं असतंय. फॉर एक्झाम्पल समजा सोल्ड गुड्स ₹10,000 ॲज ऑन 29 मार्च, म्हणजे इयर एंडच्या दरम्यान, बट नो एंट्री वॉज मेड. म्हणजे थोडक्यात काय, अनरेकॉर्डेड सेल. आता आपण याची जर्नल एंट्री कशी गृहीत धरणार, अज्युम करणार की हा सेल आहे तो क्रेडिटवर आहे, कॅश नाही. मग क्रेडिट सेलला आपण जर्नल एंट्री कशी पकडायची याच्यामध्ये, तो जो कोण कस्टमर आहे तो आपला डेटर झाला, म्हणजे डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. इज इट क्लिअर? आणि मग त्याप्रमाणे इफेक्ट नंबर 1 मध्ये काय येणार, ऍड इन सेल्स आणि ऍड इन डेटर्स. लिहून घे. ते सगळं डिटेल लिहा. एक्झाम्पल इथं, फॉर एक्झाम्पल
लिहिलं. आता नेक्स्ट पॉइंट, नंबर 3, अनरेकॉर्डेड परचेसेस. म्हणजे तसंच बघासारखं एक्झाम्पल काय म्हणताय, म्हणजे परचेस गुड्स फ्रॉम सप्लाय ऑन 30th March बट नो एंट्री वॉज मेड. मग त्याची एंट्री काय करणार आपण, जर्नल एंट्री कशी येणार, परचेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट, बरोबर. क्रेडिटर्स होणार ना ते, म्हणजे त्याप्रमाणे इफेक्ट काय येणार, ऍड इन परचेस आणि ऍड इन क्रेडिटर्स. हे क्रेडिटर्स कुठे आलं, बॅलन्स शीट लायबिलिटी, आणि हे कुठं आलं, ट्रेडिंग अकाउंट डेबिट परचेस. लिख. येते लक्षात ना. नंबर 4, आता गुड्स ₹2000 distributed as free sample. Distributed as free sample. मग आपण आता याची जर्नल एंट्री काय करणार, गुड्स तेवढे 2000 कमी झाले, फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केले, म्हणजे त्याच्या मागे आपला ऍडव्हर्टाइज करण्याचा म्हणजे मेन ऑब्जेक्ट आहे, म्हणजेच ते तो आपला एक्सपेन्स आहे. म्हणजे आपण याची जर्नल एंट्री कशी करणार, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट, कळलं. आता इथं परचेसला आपण कमी केलं, क्रेडिट केलं, मग परचेस मधून मायनस करा, किंवा याला दुसरा ऑप्शन मी फॉर्मॅट मध्ये सांगितला की तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखव. हे त्यामुळे आपण इथं लिहूया. म्हणजे इफेक्ट नंबर 1 काय, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला, म्हणजे तिथं काय येणार वर्डिंग, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईड. ओके, कळतंय ना. त्यानंतर नंबर 5, गुड्स लॉस्ट बाय फायर. ब्रॅकेट मध्ये लिहि अनइन्शुअर्ड, म्हणजे नो इन्शुरन्स क्लेम. ठीक आहे.
सगळे फायर मध्ये खराब झाले, इन्शुरन्स त्याचा काही नाहीये, म्हणजेच काय की हा 100% लॉस सगळा. म्हणजे याची जनरल काय करणार आपण, लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट. कळलं, संपलं. मग त्याप्रमाणे इफेक्ट त्याचे सेम वरच्या म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड काय येणार, बाय लॉस बाय फायर. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट. कळलं. नंबर 6, म्हणजे आता परत इन्शुर्ड घ्यायचा, म्हणजे गुड्स लॉस बाय फायर इन्शुर्ड. ते का, आता याचा एंट्री कशी होणार, आता फॉर एक्झाम्पल सपोज एक 10,000 चे गुड्स डिस्ट्रॉइड झाले टोटल, आणि इन्शुरन्स कंपनी ऍडव्हर्टेड क्लेम अप टू ₹6,000 ओनली. म्हणजेच काय येणार त्याच्यामध्ये, लॉस येणार 4,000चा लॉस. याची जनरल कशी करणार आपण, लॉस बाय फायर अकाउंट डेबिट लॉस किती झाला ऍक्च्युली 4,000. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्शुरन्स क्लेम अकाउंट डेबिट $6,000 टू परचेस अकाउंट $10,000. आणि मग त्याप्रमाणे इफेक्ट नंबर 1 मध्ये काय येणार, इफेक्ट नंबर 1 मध्ये 2 दाखव. इफेक्ट नंबर 1 मध्ये हे दोन्ही येणार, लॉस बाय फायर 4,000 डॅश P&L डेबिट आणि त्याच्या खाली घे इफेक्ट 1 मध्येच आउटस्टँडिंग इन्शुरन्स क्लेम 6,000 डॅश बॅलन्स शीट असेट. आणि याचा इफेक्ट दुसरा काय, परचेसला क्रेडिट करा, म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला टोटल लॉस. कळलं, 10,000चा. डिलीट करू. नंबर 7, आता गुड्स used by partner used by partner
मग याची जर्नल काय येणार? पार्टनर्स ड्रॉइंग अकाउंट डेबिट म्हणजे कोण असेल तो ए बी सी हा पार्टनर्स ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट. क्लिअर. मग इफेक्ट काय ना त्याचे इफेक्ट वन मध्ये ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड तिथे काय ना वर्डिंग बाय गुड्स युज्ड बाय पार्टनर. आणि दुसरा इफेक्ट मध्ये लिस्ट फ्रॉम कॅपिटल. लिस्ट फ्रॉम पार्टनर्स कॅपिटल. ओके. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. नाव नाव नेक्स्ट पॉइंट. हा आता BR include. What is BR? Bills receivable. BR include dishonored bill. BR includes dishonored bill. आता याची जनरलिटी कशी येणार? हे BR कमी होणार, डेटर्स ऍड होणार, वाढणार. म्हणजेच डेटर्स अकाउंट डेबिट टू BR अकाउंट. म्हणजेच त्यामुळे इफेक्ट काय येणार? ऍड इन डेटर्स इफेक्ट नंबर 1 मध्ये आणि लिस्ट फ्रॉम BR. हे दोन्ही बॅलन्स शीट असेट नाही का? दोन्ही इफेक्ट असेट साईडला. होतंय ना? त्यानंतर जसं आता आपण BRचं बघितलं जसं बिल्स पेएबल. Bills payable includes dishonored bill. मग आपण आता याची जनरलिटी कशी येणार? तेवढे क्रेडिटर्स वाढले, बिल्स पेएबल कमी होणार. म्हणजे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. क्लिअर. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स. आणि मग त्याप्रमाणे इफेक्ट त्याचे कसे येणार? ऍड इन क्रेडिटर्स आणि लिस्ट फ्रॉम बिल्स पेएबल. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दोन्ही. एक लायबिलिटी वाढली, एक कमी झाली. क्लिअर. Now, number 10. The regular after the depreciation on fixed asset.
काय एंट्री करतो आपण? डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फिक्स्ड असेट ना. फिक्स्ड असेट इन द सेन्स मग त्याच्यात टू लँड बिल्डिंग किंवा प्लांटर मशिनरी फर्निचर काही असतं. ते फिक्स्ड असेटला आपण क्रेडिट इफेक्ट देतो म्हणजे काय होतं ते तेवढं व्हॅल्यू कमी करतो आपण. आणि डेप्रिसिएशन हा एक एक्सपेन्स आहे, लॉस आहे, तो कुठे जाणार आपल्याला प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्यामुळे इफेक्ट नंबर 1 मध्ये लिही P&L अकाउंट डेबिट साइड डॅश टू डेप्रिसिएशन. आणि दुसरा इफेक्ट लेस फ्रॉम फिक्स्ड असेट. बॅलन्स शीटला असेट साइड. नंबर 11. आता ते बॅड डेट्स आणि RDD. आता याचा इफेक्ट कसे येणार? इथं आपण एक लिहून ठेवूया म्हणजे old bad debts, add new bad debts, add new RDD, total less old RDD. ओल्ड RDD मायनस करून फिगर आउटरला. आता याचा कसं येणार? इफेक्ट नंबर 1 मध्ये लिहूया आपण. नंबर 1, if old RDD is less than कमी आहे, is less than the total of old bad debts plus new bad debts plus new RDD dash profit loss account debit side. आणि नंबर 2, if old RDD is more than the above total, कळलं? Then dash P&L account credit side. म्हणजे P&L क्रेडिटला दाखवताना मग हे ओल्ड RDD वरती येणार आणि त्यातून हे 3 ची टोटल लेस होणार.
कळलं. आणि इफेक्ट नंबर 2 मध्ये लिहि लिस्ट फ्रॉम डेटर्स डॅश new bad dates and new RDD. सम लक्षात येते. किती नंबर आला झाला का? ओके, 12 नंबर. आता आपण पार्टनरशिप रिलेटेड पॉइंट बघूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याच्या आपण जर्नल एंट्री आता शिकलो, स्टडी केला. काय एंट्री केलं आपण? इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, नाही का? हे झाली नंबर ए. आणि नंबर बी एंट्री P&L किंवा P&L अप्रोप्रिएशन. आता P&L म्हणू आपण. P&L अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कळलं? आणि मग त्याप्रमाणे इफेक्ट 2 काय ना आता इफेक्ट नंबर 1 मध्ये ऍडिंग कॅपिटल्स. ऍडिंग कॅपिटल्स ऑफ ऑल पार्टनर, नाही का? आणि इफेक्ट नंबर 2 P&L अकाउंट डेबिट साइड. ओके. त्यानंतर नंबर 13 सॅलरी ऑब्लिक कमिशन पेएबल टू एनी पार्टनर. म्हणजे साधारण वरच्यासारखीच एंट्री, फक्त इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या ठिकाणी सॅलरी कमिशन येणार. एंट्री काय येणार मग? नंबर ए सॅलरी ऑब्लिक कमिशन टू पार्टनर्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि एंट्री नंबर बी P&L account debit to salary oblique commission to partners account. Okay. असंच आहे ऍड इन कॅपिटल, ऍड इन दिस कॅपिटल्स म्हणून. अर्थात एक सॅलरी किंवा कमिशन प्रत्येक पार्टनरला असेल असं नाही, कोणाला ज्याला असेल त्याच्या कॅपिटलमध्ये ते प्लस होईल. दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट्स. ओके. त्यानंतर
14 ना. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. काय एंट्री करतो आपण नंबर ए. इंटरेस्ट हे आपलं गेन आहे, इन्कम आहे, म्हणजे याला क्रेडिट येणार आणि कॅपिटलला डिडक्ट होणार ना. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट. ओके. आणि एंट्री नंबर बी पीएनएल ला ट्रान्सफर कर. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू पीएनएल अकाउंट. आणि मग इफेक्ट काय ना त्याप्रमाणे लेस फ्रॉम पार्टनर्स कॅपिटल किंवा याला ऑर म्हणू, ऑर ऍड इन ड्रॉइंग्स. हे ड्रॉइंगची अमाऊंट प्लस ते इंटरेस्ट अशी ती टोटल कॅपिटल मध्ये लेस होणार. आणि मग हा तेच आहे ना, इफेक्ट तोच आहे. आणि इफेक्ट नंबर 2 काय येणार, पीएनएल क्रेडिट साइड, कारण ते आपलं इन्कम आहे. राईट. ओके. आता किती राहिलं नंबर 15 का. तर सुरुवातीचे बेसिक मध्ये काही 4 पॉईंट राहिले. आउटस्टँडिंग एक्सपेन्स. आता आउटस्टँडिंग सॅलरी किंवा वेजेस. वेजेस जनरल एंट्री काय आहे ते, that expense account debit to outstanding expense account. कळलं. ही जनरल एंट्री आहे बेसिक. म्हणजे आता रेंट असेल तर रेंट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग रेंट. आणि मग त्यामुळे इफेक्ट काय येणार, ऍड इन एक्सपेन्स मग तो कुठे येणार, एक तर ट्रेडिंग डेबिट किंवा पीएनएल डेबिट, नाही का. ट्रेडिंग किंवा पीएनएल अकाउंट डेबिट. आणि दुसरा इफेक्ट हा टू बी शोन इन बॅलन्स शीट लायबिलिटी. आता प्रीपेड एक्सपेन्स, त्याची एंट्री काय येणार, प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू एक्सपेन्स अकाउंट. एक्सपेन्सला क्रेडिट केलं म्हणजे एक्सपेन्स मध्ये मायनस झालं. कळलं. म्हणजे इफेक्ट काय येणार, लेस फ्रॉम एक्सपेन्स. और दूसरा इफेक्ट बैलेंस शीट असेट साइड. कळतंय का. करू करू. त्यानंतर किती नंबर आला, आता आउटस्टँडिंग इन्कम.
काय एंट्री येणार? आउटस्टँडिंग इन्कम्स अकाउंट डेबिट टू इन्कम्स अकाउंट, म्हणजे कुठलं इथे इंटरेस्ट असेल, कमिशन असेल, कळलं? मग त्यामुळे इफेक्ट काय येणार? अँड ऍड इन इन्कम, हे कुठं? P&L अकाउंट क्रेडिट. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट. आणि ते रिसिवेबल आहे, इन्कम आहे, इट इज असेट. त्यानंतर प्री रिसिव्ड इन्कम, मग त्याची एंट्री काय आता? इन्कम्स अकाउंट डेबिट टू प्री रिसिव्ड इन्कम अकाउंट. कोण म्हणजे? त्या टँकरवाल्याचा नंबर द्या. बरं, आहे ना त्यांच्याकडे? होय, ते आमची आई तशीच करायची. तिची डायरी असायची, तिला ते सेव्ह करायला व्हायचं नाही. ते होत नाही का, जमत नाही. ते आपल्या डायरीत लिहिलेलं परमनंट राहतं. बर, आता काय म्हणतो आपण? प्री रिसिव्ह इन्कम, मग त्यामुळे इफेक्ट काय येणार? एंट्री रिलीज. त्यामुळे इन्कम हे काय येणार? लेस फ्रॉम इन्कम, नाही का? P&L क्रेडिट. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी. ओके. बर, तर आता ऍडजस्टमेंट आता त्या आपल्या ह्याच्यात काय दिले बघ. टेक्स्ट मध्ये आपण बघूया. हा, लॉस बाय थेफ्ट. सेम तसंच की. होय, कुठला पेज नंबर काय?
ओळीनं बघत जाऊ नका. हा, तर हे जे आपण आता बघितलं, क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, इन्कम, प्री रिसिव्ड इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम. हा, त्यानंतर बॅड डेट्स ते ऍडजस्टमेंट बघितली, आरडीडी बघितलं, आरडीडी झालं, डेप्रिसिएशन झालं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल घेतलं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग झालं, इंटरेस्ट ऑन लोन टेकन, मग ते सेमच ना एक्सपेन्स, आउटस्टँडिंग इंटरेस्ट सारखं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आउटस्टँडिंग इन्कमचाच आयटम, कळतंय ना. त्यानंतर इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर हे घेतलं आपण, अनइन्शुअर्ड गुड्स घेतलं, गुड्स स्टोलन म्हणजे लॉस बाय थेफ्ट, अनइन्शुअर्डचा लॉस सारखाच इफेक्ट, लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट टू परचेस म्हणजेच पेनल डेबिटला, आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. गुड्स डिस्ट्रीब्युटर फॉर एक्झाम्पल झालं, विथड्रॉन बाय पार्टनर घेतलं, अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड सेल. हा, आता हे दोन पॉईंट राहिले, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेन्स. आणि वाईस वर्सा म्हणजे उलट असेल. ओके, ते एक राहिलं. त्यानंतर बीआर डिसऑनर्ड घेतलं, बिस पेवर घेतलं, डिफर्ड एक्सपेन्स ऍडव्हर्टाइजमेंट पेड फॉर, हा प्रीपेड मध्ये आलं ते. फक्त त्याचं कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. आपल्या जेवढा अकाउंटिंग पिरियड मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट खर्च आहे तेवढाच पेकअप करायचा आहे, आणि बाकीचं सगळं प्रीपेड मध्ये. कुठं बरं लागलं. तर आता हे पण दोन पॉइंट एक्सपेन्सच्या उलट रिसिटच्या बाबतीत आहे. रेव्हेन्यू रिसिट इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसिट आणि वाईस वर्सा आहे. कमिशन टू पार्टनर हे घेतलं आपण, सॅलरी ते झालं, इन्शुरन्स प्रीमियम पेड हे प्रीपेड मधलाच आला प्रकार. हे ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स फॉर 4 इयर तेच आहे. रेंट रिसिव्ड आता 11 मंथ्स म्हणजे याचा अर्थ 1 मंथचा आउटस्टँडिंग, म्हणजे जे काय रेंट रिसिव्ड आता 11 मंथची अमाऊंट आहे, जी काय अमाऊंट दिली त्या अमाऊंटला डिवाइडेड बाय 11 केलं की तुला पर मंथ मिळून जाईल, आणि मग त्यातला एका महिन्याचं त्यात ऍड करायचंय. कळलं ना. आता फॉर एक्झाम्पल समजा रेंट रिसिव्ड रुपीज सपोज एक 6,000 फॉर 11 मंथ्स. म्हणजे आता काय करणार आपण, या 6,000 डिवाइड बाय 11 करणार, जे काय अमाऊंट येईल किती येणार ती. आता आपण 6,600 पकडू कॅल्क्युलेशन साठी, म्हणजे 600 झालं. म्हणजे याचा अर्थ काय झालं, एका महिन्याची अमाऊंट 600 आहे, ती त्याच्यात ऍड होणार आहे पीएनएल डेबिटला, सॉरी पीएनएल क्रेडिटला. कळलं ना, कारण इन्कम आहे ना ते. आणि दुसरा इफेक्ट मध्ये जा असेटला. त्यानंतर हे तवं 10% लोन, हे कुठलं वेगळं टेबल आहे का. हा हा, ते हिडन ऍडजस्टमेंट आहे. आता हिडन ऍडजस्टमेंट मध्ये एक आहे 10% लोन. आता बॉरोड ऑन म्हणजे टेकन ऑन 1 जानेवारी म्हणजे, आणि आपल्या ऍडजस्ट समजा इयर एंड आहे मार्च. ओके, म्हणजे आता काय होणार, 3 महिन्याचाच इंटरेस्ट येणार आहे. आता लोन किती आहे, आता बघा
समजा लोन आहे 2 लाख, 10% इंटरेस्ट आहे, टेकन ऑन 11/18 आणि मार्च 18 आपला इयर एंड आहे, राईट. म्हणजे 3 महिन्याचाच इंटरेस्ट येणार आहे. मग 2 कॅल्क्युलेशन कसं येणार? 2 लाखावर 10% किती आलं ते? 20,000. 20,000 आणि याचं परत 3 महिन्याचं. 3 महिने का? 1/1 ते 31 ते, म्हणजे ते किती आलं? 5,000. कळलं? ओके, 5,000 आलं. आणि मग याचा इफेक्ट देताना सुरुवातीला तुला बघावं लागेल की जर ऑलरेडी ट्रायल बॅलन्सला ती अमाऊंट आहे का. 5,000 रुपये तर समजा असेल तर नो प्रॉब्लेम, मग ते हिडन ऍडजस्टमेंट होत नाही. पण समजा ती अमाऊंट काहीच नाही आहे, 0 आहे, म्हणजे काहीच दिलेलं नाही, तर मग पूर्ण इंटरेस्ट 5,000चा आपल्याला 2 इफेक्ट दाखवावे लागतील. एक प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट त्या लोन मध्ये ऍड कर किंवा लायबिलिटीला. समजा ट्रायल बॅलन्सला 5च्या ठिकाणी इथं 3,000 रुपये दिलेलं आहे. हा, मग कॅल्क्युलेशन प्रमाणे टोटल 5 येत आहे, म्हणजे आउटस्टँडिंग किती झाले? 2,000. म्हणजे आउटस्टँडिंग 2,000 झाले आणि या 2,000चे इफेक्ट मग पीएनएल डेबिटात 3,000 मध्ये प्लस होते आणि 2,000चा इफेक्ट दुसरा लायबिलिटी. कळलं? येस. थांबूया.